नमस्कार. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. नवरा बायकोने एकत्रितपणे धन प्राप्तीसाठी कोणते धार्मिक उपाय करावेत? कारण जेव्हा पती पत्नी एकाच संकल्पाने देवाकडे वळतात, तेव्हा घरात लक्ष्मीचा स्थिर वास होतो. उपाय क्रमांक 1. गुरुवारचा विशेष संकल्प. दर गुरुवारी सकाळी अंघोळ करून स्वच्छ किंवा पिवळे कपडे घाला. घरातील देवघरात श्री स्वामी समर्थ यांसमोर तुपाचा दिवा लावा. दोघांनी मिळून 108 वेळा हा मंत्र जपा. ओम श्री स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशाय प्रचुरधन देई देई मम. जप करताना मनात स्पष्ट भावना ठेवा, आमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होत आहेत. गुरुवारी शक्य असल्यास गोड नैवेद्य दाखवा. उपाय क्रमांक 2. शुक्रवार लक्ष्मीपूजन. संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा करा. घर स्वच्छ ठेवा. मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढा. 108 वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमः. एकत्र बसून प्रार्थना करा. हे लक्ष्मी माते, आमच्या घरात धन, धान्य आणि समाधान सदैव राहू दे. उपाय क्रमांक 3. अन्नदान आणि दान. धन वाढवायचे असेल तर दान आवश्यक आहे. महिन्यातून एकदा अन्नदान करा. गरजू व्यक्तींना धान्य, कपडे किंवा जेवण द्या. दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. उपाय क्रमांक 4. रोजचा 5 मिनिटाचा संयुक्त जप. दररोज रात्री झोपण्यापूर्वी नवरा बायकोने 5 मिनिटे हातात हात घेऊन नामस्मरण करावे. देवाचे नाव घेताना एकमेकांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. भांडण टाळा, कटू शब्द टाळा. लक्षात ठेवा, घरातील शांतता म्हणजेच लक्ष्मीचे आगमन. महत्त्वाचा आध्यात्मिक नियम. धन फक्त मंत्राने येत नाही. श्रद्धा, संयम, सातत्य, सकारात्मक बोलणे, हे 4 नियम पाळा. दररोज बोला, आमच्यावर देवाची कृपा आहे, आमच्या घरात पैसा सतत येत आहे. नवरा बायको एकत्र असतील, संकल्प एक असेल, देवावर श्रद्धा असेल, तर धन, सुख आणि समाधान नक्की येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.